भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारा भिक्खू संघ या तिन्ही महारत्नांना सर्वप्रथम मी त्रिवार अभिवादन करतो. साकेत बुद्ध विहाराचे अध्यक्ष आणि माझे मित्र, जवळपास 2012 पासून सम्यक बौद्ध उपासक उपासिका महासंघाचे समन्वयक म्हणून काम करत असलेले आणि नव्यानेच भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष तथा साकेत बुद्ध विहाराचे अध्यक्ष आदरणीय भास्करराव म्हस्के सर, याच विहाराचे सचिव आदरणीय प्राध्यापक दाभाडे सर, याच विहाराचे सहसचिव आदरणीय प्राध्यापक डोंगरे सर, या विहारामध्ये उपस्थित असलेले सरपंच आदरणीय श्रंगारे सर, उपासक आणि उपासिका, आपणा सर्वांना श्रद्धांजली. बंधू आणि भगिनींनो, फक्त फरक एवढाच आहे, आज मी तुमच्या समोर आहे. आम्ही साकेत बुद्ध विहारामध्ये प्रत्येक रविवारची वाट पाहत असतो. मी तुमच्यातलाच एक आहे. काही जर चुकत असेल, चुकणार असेल तर आपला बंधू म्हणून मला क्षमा करावी. मी माझ्या मनाचं खूप काही सांगणार नाही. जे भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेब यांनी जे अपेक्षित केलेलं आहे आपल्याकडून, यावरच मी थोडा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करेन. आम्ही नेहमीच 2012 पासून सम्यक बौद्ध उपासक उपासिका महासंघाच्या अनुषंगाने आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर अरविंद गायकवाड सर यांच्या उपस्थितीमध्ये औरंगाबाद शहरामधल्या विविध वस्त्यामध्ये जे काय आपले विहार आहेत, त्या विहारामध्ये जाऊन रविवारची वंदना घेणे, प्रचार प्रसार करणे आणि व्याख्यानाचं आयोजन करणे, यामध्ये साधारणतः 2012 पासून काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचं कारण एक असं की 24 नोव्हेंबर 1956 बाबासाहेबांनी महाविहारामध्ये बौद्धांना आदेश दिले होते. काय आदेश होते? की ऍटलिस्ट कमीत कमी रविवारच्या दिवशी तरी सहकुटुंब बौद्धांनी विहारात गेलेच पाहिजे. हा अजेंडा घेऊन आम्ही सगळ्या शहरामध्ये फिरत होतो आणि अतिशय सुंदर अशी औरंगाबाद शहराची मालिका आम्ही 2012 पासून चालू केली. त्यामध्ये असं लक्षात आलं, आताच बंतीजीने सांगितलं की आमच्यामध्ये एकत्रित येणे यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि एकत्रित येण्याचं स्थान जे असतं ते म्हणजे विहार. मग बंतीजींनी याची पण खंत व्यक्त केली की विहारामध्ये येणाऱ्यांची संख्या कमी. मुळातच काय झालंय की बाबासाहेब 6 डिसेंबरला गेले आणि 14 ऑक्टोबरला आपल्याला धम्मदीक्षा दिली. या दरम्यानचा जो कालावधी आहे, तो कालावधी बाबासाहेबांनी विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून आपणाला तो सांगितला. काय सांगितलं की 14 ऑक्टोबर 1956 5 लाख अनुयायांच्या सोबत बनते चंद्रमणी यांच्या उपस्थितीमध्ये
स्वतः धम्मदीक्षा घेतली आणि धम्मदीक्षा देऊन आपल्याला सरळ सरळ 22 प्रतिज्ञा दिल्या. मग आता ह्या 22 प्रतिज्ञा बंदीजीने सांगितलं की आपल्याला अत्यंत गरजेच्या आहेत. आता ह्या गरजेच्या आहेत म्हणजे नेमकं काय आहे मग? तर यावरती आपण विचार करूया. आपल्या सर्वांना माहिती आहे की 22 प्रतिज्ञा आपल्याला दिल्या. आपण त्या आचरणात आणतो की नाही आणत, या सगळ्यांचा ओहापोह करण्यासाठी आज या विहाराने मला बौद्धांची आचारसंहिता या विषयावरती आपल्याशी हितगुज करण्याची जी संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल सर्वप्रथम मी या कार्यक्रमाची जी समिती आहे त्या समितीचा अध्यक्ष आणि सर्व सदस्यांचा आभारी आहे. बंधू आणि भगिनींनो, आचारसंहिता म्हटलं की आपल्या सर्वांना माहिती आहे, जे सरकारी अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना तर निश्चित 100% माहिती आहे आचारसंहिता म्हणजे काय. ज्यांच्या गृहिणी आहेत त्यांनाही माहिती आहे की निवडणूक आली म्हणजे आचारसंहिता लागते. मग ही आचारसंहिता नेमकी कुठून आणि कशी निर्माण झाली? तर या आचारसंहिता निर्माण करण्यामध्ये पण भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाच सिंहाचा वाटा आहे आणि त्यांनी ती भारतीय घटनेमध्ये नमूद केली. काय नमूद केली? तर ज्या ज्या वेळेस आपल्या भारताच्या लोकसभेच्या असो, राज्यसभेच्या असो, विधानसभेच्या असो, विधान परिषदेच्या असो, तेव्हा तिथपासून तर सरपंचाच्या निवडणुकीपर्यंत ज्या प्रक्रिया आहेत, थोडासा विषय तिथपर्यंत येईपर्यंत थोडासा मी प्राथमिकता घेतो की तो विषय आचारसंहिता या नावाखाली भारतीय घटनेमध्येच नमूद केला की जर नेता निवडता असेल, राजकीय नेता जर निवडायचा असेल आणि त्याला जर संसदेत पाठवायचं असेल तर काय नियम असायला पाहिजेत? तर या नियमानुसार आचारसंहिता हा एक सामान्य शब्द सगळ्या भारतातल्या लोकांना माहीत असतो, पण त्याला माहीत असण्याचं कारण खऱ्या अर्थाने 1950ला जी काही घटना आपली अंमलात आली तेव्हापासून तर कमीत कमी 89 पर्यंत आचारसंहिता काय होती हे कोणालाच माहीत नव्हतं. पण एक मशीहा, एक डॅशिंग अधिकारी, आणि त्यांचं नाव आहे TN शेषन. TN शेषनच्या काळामध्ये आपल्या सर्व घराघरामध्ये माहीत झालं की निवडणूक आयोग असतो, त्याला एक आयुक्त असतो आणि त्या आयुक्ताच्या मार्फत ह्या वेगवेगळ्या प्रक्रिया, ह्या वेगवेगळ्या निवडणुका घेतल्या जातात. मग काय केलं TN शेषननी? काहीच केलं नाही. बाबासाहेबांनी घालून दिलेल्या घटनेच्या त्या कलमामधली जी आचारसंहिता आहे, जी नियमावली आहे, ती सगळं देशामध्ये, सरळ देशामध्ये जिथं जिथं निवडणुका होतील तिथं तिथं या नियमावलीच्या नुसार ही निवडणूक झाली पाहिजे हे सरळ 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 इम्प्लिमेंट केलं आणि सगळ्या देशामध्ये आचारसंहिता नावाचा शब्द हा प्रचलित झाला. हा सगळ्यांना माहित झाला. मग आता आचारसंहिता आपल्याला माहित झाली. मग आचारसंहिता नेमकी फक्त निवडणुकीमध्येच आहे का? आचारसंहिता ही प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक धर्मामध्ये, हिंदूमध्ये आचारसंहिता आहे धार्मिक, जैनांमध्ये आहे, मुस्लिममध्ये आहे, ख्रिश्चनांमध्ये आहे, बौद्धामध्ये पण आहे. मग ही आचारसंहिता नेमकी आपल्याला कुठून प्राप्त झाली? तर ती म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भंते चंद्रमणी यांच्या उपस्थितीमध्ये ज्यावेळेस आपली धम्मदीक्षा घेतली, स्वतः धम्मदीक्षा घेतली एकट्याने, आणि दुसऱ्या दिवशी उपस्थितांना
किंबहुना त्याच दिवशी उपस्थितांना 5 लाख लोकांना धम्मदीक्षा स्वतः दिली. धम्मदीक्षा देत असताना काय केलं तर बुद्धांना वंदन केलं, धम्माला वंदन केलं, संघाला वंदन केलं आणि बाबासाहेबांनी आपणाला प्रमुख 22 प्रतिज्ञा दिल्या. आणि 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी ह्या का दिल्या? बाबासाहेबांना बाबासाहेबांच्या जीवनामध्ये जे चटके बसले त्या चटक्याचं स्वरूप खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी येवला मुक्कामी 1935 ला सांगितलं की मी ज्या धर्मात जन्म घेतलेला आहे त्या धर्मात मी मरणार नाही. म्हणजे हिंदू धर्मात त्यांचा जन्म झाला 1935 पासून तर 1956 पर्यंत इतका लांबचा प्रवास बाबासाहेबांनी राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सगळ्या गोष्टी बघून आपल्या जीवनामध्ये बौद्ध धर्माचा अभ्यास हा अविरत ठेवला आणि आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या. 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी दिल्या त्या दिवशी बाबासाहेबांची अपेक्षा अशी होती. एक उदाहरण सांगतो. आपण सगळे शाळेत गेलो, आपण पहिली, दुसरी, तिसरी, चौथी पर्यंत आपल्याला माहिती आहे की आपल्या समोर शिक्षिका किंवा शिक्षक हे शिकवायचे आणि जे काय हायलाइट्स करायचं त्यांना ते सगळे फळ्यावर लिहायचे. फळ्यावर लिहित असताना तो पूर्ण फळा त्यांचा आपल्याला समजावता आणि त्यांचा विषय सर्व संपूर्णाकडे येत असताना पूर्ण भरायचा. भरल्यानंतर 1-2-5 मिनिटाचं काहीतरी त्यांचं राहिलेलं असायचं शिकवायचं, तर त्यावेळा ते आपल्याला विचारायचे की विद्यार्थ्यांनो, तुम्हाला हे सगळं फळ्यावरती लिहून दाखवलं मी, ते सगळं समजलं का? आपण म्हणायचो हो सर. आपण काय म्हणायचो? हो सर. मग शिक्षक ते पुसून टाकायचं. म्हणजे काय व्हायचं की तो फळा कोरा व्हायचा, क्लीन करायचे. बंधू आणि भगिनींनो, बाबासाहेबांनी पण आपल्याला तेच केलं. 14 ऑक्टोबर 1956 ला ज्यावेळेस आपल्याला धम्मदीक्षा दिली, आपल्या पूर्वजांना दिली, त्यांनाही हेच सांगितलं की आता जे जुनं होतं ते सगळं तुम्ही सोडून द्या. का सोडून द्या? आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. बाबासाहेबांनी काय सांगितलं की ती जी पुराणी तुमची पाटी होती ती पाटी आज पूर्ण तुमची क्लीन झाली, कोरी झाली आणि म्हणून आज तुमचा आज नवा जन्म होत आहे अशी एक प्रतिज्ञा घेतो. आणि शेवटची प्रतिज्ञा म्हणतो आपण, फार आधीच्या प्रतिज्ञा आहेत, शेवटची प्रतिज्ञा आपण म्हणतो इतप्पर मी बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेल. ही एक प्रतिज्ञा आहे, शेवटची प्रतिज्ञा. मी साकेत बुद्ध विहारातील, पेठेनगर मधील अशा सगळ्या मान्यवरांना हे उद्देशून बोलताय असा समज करून घेऊ नका. असं जर होत असेल तर मला माफ करा. तुम्ही तसे सुज्ञ आहात, तुम्ही शिकलेले आहात, तुम्ही सुसंस्कृत आहात, परंतु आजही आपल्या समाजामध्ये 14 ऑक्टोबरला बाबासाहेबांचा धम्मदीक्षा दिन असतो. त्याच दिवशी पॅरलल या छत्रपती संभाजीनगरमध्ये आणखी एक यात्रा असते. आमचे बंधू, आमच्या भगिनी पांढरे वस्त्र घालून सकाळी लेणीवरती येतात, वंदन करतात आणि वंदन केल्यानंतर सगळेच नाही, ज्यांना ज्यांना 22 प्रतिज्ञा माहीत नाही, ज्यांना ज्यांना माहीत असूनही ते आचरणाचं डोक्यात ठेवत नाहीत, आचरण करण्यासाठी
त्यांना तेवढं पुरेसं ज्ञान नाही, असे काही लोक बाबासाहेबांना, भगवान गौतम बुद्धांना लेणीवरती वंदन केल्यानंतर, भिक्खू संघांना वंदन केल्यानंतर कर्णपुरासारख्या यात्रेत जातात. फक्त फरक एवढाच आहे, पांढरी साडी पांढऱ्या कपड्याच्या ऐवजी रंगीत कपडे घालतात. असं दुहेरी वागणं बाबासाहेबांना अपेक्षित नव्हतं. आम्ही लेझिम खेळतोय, एक पाऊल पुढे एक पाऊल मागे, असं होतं कामा नये. बाबासाहेबांनी 1935 ते 1956 पर्यंत इतकं श्रम केलं, इतके श्रम केले तुमच्या आमच्यासाठी, या भारतासाठी, आपल्या या समाजासाठी, की त्यांना आपले 4 लेकरं गमवावे लागले. आपल्या पत्नीला आजारपणामध्येही तिच्याकडे लक्ष देता आलं नाही. आणि एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा आपण बाबासाहेबांचे आदेश मानत नाही, ही घोर प्रतारणा आहे की नाही बाबासाहेबांच्या प्रती. म्हणून बाबासाहेबांनी दिलेले ज्या काय 22 प्रतिज्ञा आहेत, त्या प्रतिज्ञा आपल्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. एके बाजूला आपण काय म्हणतो, बाबासाहेबांबद्दल विशेष न वापरताना वाणीविलास आणि बुद्धिविलास, वाणीविलास आणि बुद्धिविलास हा आपल्याला लक्षात. आचरण शून्य किंवा आचरण असेलही तरी सुद्धा बाबासाहेबांना अपेक्षित असणारं आचरण आपण करत नाही. आणि म्हणून ही बौद्धांसाठीची जी आचारसंहिता आहे, या विषयावरती आजकाल भारतीय बौद्ध महासभेतर्फे, विविध प्रकारच्या विहारांतर्फे हा विषय घेऊन समाजामध्ये जाण्याची वेळ आली. हा विषय गेल्या 2-3 वर्षापूर्वी नव्हता. हा आजकाल का वाढला, तर आपलं स्तोम वाढलं. का वाढलं? काल परवाच्या सोहळ्यामध्ये कितीतरी बंधू, तरुण मुलं आपल्या गोपाळाच्या दहीहंडीमध्ये होते. का फरक पडतो म्हणतात? इतकं सिरियस राहून काय फरक पडतो? फरक पडतो बंधू आणि भगिनींना. का? तर आपल्या आई वडिलांनी, आपल्या आजी आजोबांनी, आपल्या वारसांनी बाबासाहेबांचं ऋण फेडायला पाहिजे आणि बाबासाहेबांनी केलेल्या उपकाराचं जाणीव असल्यामुळे आपल्याला शिक्षण दिलं, त्यांनी घेतलं, त्यांची प्रगती झाली, आणि म्हणूनच आपण हे सगळं समाजाप्रती केलं पाहिजे. त्या दही अंड्याच्या कालामध्ये किंवा आता येणाऱ्या दिवसामध्ये आता देवीचे काही कार्यक्रम राहणार आहेत, तिथेही प्रकर्षाने आपल्याच महिलांना किंवा पुरुषांना किंवा मुलांना अध्यक्ष करते. आपण असा लेझिम सारखा खेळ का खेळतो? आपल्याला आपली आचारसंहिता दिलेली आहे. काय म्हटलंय बाबासाहेबांनी? पहिलंच म्हटलंय, मी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची पूजा करणार नाही. मी गौरी आणि गणपती इत्यादी हिंदू धर्मातील देवदेवतांना मानणार नाही किंवा त्यांची पूजा करणार नाही. हे असं असतानाही बाबासाहेबांनी गेल्या 3, 4, 5, 6 पहिल्या ज्या काय हे आहेत प्रतिज्ञा, ह्या केवळ आणि केवळ यावरतीच दिलेल्या आहेत, यावरतीच पाहिलेल्या आहेत. मग आपल्याला जर 22 प्रतिज्ञाही पाळायच्या नसतील किंवा नुसतंच त्या वाणीविलास बुद्धिविलासासाठी किंवा प्रचार आणि प्रसार करायचा आणि माझ्या घरामध्ये, माझ्या किचनमध्ये तेच, बाहेर बाबासाहेब आणि मागे खंडोबा बिरोबा असं जर असेल, तर अशा लोकांची आपण काय विचारणा केली पाहिजे? काय यांचं हे किती प्रगतीवान आहेत याचं कुठेतरी समीक्षण झालं पाहिजे. आपण एकीकडे म्हणतो आमच्या बापाला की आमचा बाप हा अर्थतज्ञ होता, सगळ्या जगाला आमच्या बापाने अर्थशास्त्रज्ञ शिकवलं, कायदे तज्ञ होते, घटना पंडित होते, भारताच्या विकासाचे मॉडेल होते, असे विविध प्रकारचे आपण
बाबासाहेबांविषयी कोटेशन वापरतो. आणि शेवटी बाबासाहेब ज्या ज्या गोष्टी अपेक्षित करतात, ज्या ज्या गोष्टी सांगतात, तेच आपण जर पाळत नसू तर आपण बाबासाहेबांच्या प्रती गद्दारी करतो की काय? बाबासाहेबांच्या विचाराच्या प्रती आपण गद्दारी करतो की काय, हा प्रश्न जे जे असं करत असतील त्यांनी स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे. कारण एकीकडे आपण म्हणतो की घेतो तो श्वास आणि खातो तो घास केवळ आणि केवळ बाबासाहेबांमुळे आहे. जर इथपर्यंत आपली मजल असेल, घेतो तो श्वास आणि खातो तो घास हा बाबासाहेबांमुळे आहे, तर मग बाबासाहेबांचे दिलेल्या 22 प्रतिज्ञा आपण का पाळत नाहीत? बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलं, मी अष्टशिलांचं पालन आज करत आहे. कधी सांगितलं? 14 ऑक्टोबर 1956 ला. आपण अष्टशिलाचं पालन तथा आपण पंचशिलाचं पालन हे आपण आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचं आहे हे बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबरला सांगितलं आपल्याला. या सगळ्या गोष्टीमध्ये आपण जर पंचशिलाचं पालन करत गेलो आणि करत असू तर या सगळ्यामुळे आपल्या घराची, आपल्या कुटुंबाची, आपल्या समाजाची प्रगतीच होते. का प्रगती होते? उदाहरणार्थ एक शील बघू आपण. सुरा मेरा मजे बमादट मध्ये वेरवळे. मी कच्ची पक्की दारू पिणार नाही. मी तर सांगतो कधी कधी अग्रेसिव्हली बोलतो कधी कधी या विषयावरती. मी हे उद्देशून साकेत नगर मधील उपासक उपासिकांना सांगत नाही, कृपया याचं ध्यान ठेवा. महिलांनी तर असा जर का पती असेल तर अशा पतीला आपण खूप चांगल्या पद्धतीने समजावू शकता. शिकल्या सवरलेल्या महिला असतात, आपण आपल्या पतीला सांगू शकता की सुरा मेरा म्हणजे पमाद ठाणा वेरमणी शिखापर्यंत समाधी आहे. हे बाबासाहेबांनी दिलेलं पंचशील आहे आपल्याला. भगवान गौतम बुद्धांनी दिलेलं पंचशील आहे आपल्याला. आता या काळात पण आम्ही विहारात फिरतो. बऱ्याच ठिकाणी असं होतं की महिला वर्षवासाच्या कालावधीमध्ये 3-3, 3.5 महिने एक टायमाचं भोजन घेतात. आपलं घर, आपला परिवार स्वच्छ ठेवून बाबासाहेबांच्या प्रती, धम्माच्या प्रती अतिशय लीन होऊन अतिशय सुंदर असं 3-3.5 महिने आपलं स्वतःचं सील सांभाळतात, आपल्या कुटुंबाचं सील सांभाळतात. आणि हे सांभाळून आपण कुठल्या तरी विहारात जातात आणि विहारात जाऊन भंतीजीचं किंवा व्याख्यान करणाऱ्या लोकांचं आपण प्रवचन ऐकतो. किती बरं सुंदर वाटतं आपल्याला, किती प्रसन्न वाटतं आपल्याला. केवळ आणि केवळ आपण या 3 महिन्यातच करावं असं अपेक्षित आहे का? या 3-3.5 महिन्यातच करावं असं अपेक्षित आहे? नाही. हे आपण आजीवन करावं असं अपेक्षित आहे. बरं, त्यातल्या त्यात आपण पंचशील, अष्टशील खूप सगळे शील पाळतो आणि मग एखाद्या वेळेस आपल्याला कुठेतरी बार्गेनिंग करावं लागतं. आणि का तर म्हणे, एक उदाहरण सांगतो तुम्हाला. मी माझ्या आयुष्यामध्ये खोटं बोलणं हे जवळपास 99.99 आणि पुढे पण मी टाळलेलं आहे. का टाळलं? तर मला पक्क माहित होतं की बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि बाबासाहेबांचे आपण पायीक आहोत. आणि बाबासाहेब जर नसते तर आज मी मिस्त्रीच्या हाताखाली कुठेतरी बिगारी म्हणून काम करायला असतो. डोंगरे सरांना माहिती आहे, हे दाभाडे सरांना माहिती आहे, हे दोघंही आणि त्यापैकी मी तिसरा, आम्ही तिघही इथे आंबेडकर कॉमर्स कॉलेजचे विद्यार्थी. आणि आम्ही या विद्यार्थ्याच्या या कॉलेजच्या बाजूलाच आम्हाला एक 2 मजली इमारत होती, ती म्हणजे वसतिगृह.
ते वसतिगृह नसतं तर हे दोघंही प्राध्यापक नसते आणि मी मॅनेजर नसतो. कॉलेज आम्हाला 35-40 रुपये द्यायचं, 50 रुपये द्यायचं आणि त्याच्यावरती आमची उपजीविका भागल्या द्यायची. आत्ताची पिढी, आपल्या नवीन पिढीला याबद्दल कळत नाही की बाबासाहेबांनी आपल्याला काय केलंय, आपल्या कुटुंबासाठी काय केलंय, आपल्या वडिलांसाठी काय केलंय, आपल्या आईसाठी काय केलंय, आपल्या आजोबासाठी काय केलंय. नवीन पिढी आजकाल काय म्हणते, शासनाच्या नोकऱ्या राहिल्या नाहीत आणि आम्हाला प्रायव्हेटमध्ये नोकऱ्या कराव्या लागतात. याचं अपयश आपलं आहे. याचं अपयश आपलं आहे की आपण त्यांना प्रॉपर बाबासाहेब समजावून सांगण्यामध्ये कमी पडलो. बाबासाहेब हा फक्त तुमच्या अंगीकारणामध्ये, तुमच्या आचरणाचा विषय नाही. जळी स्थळी काष्टी पाशाणी जिथे कुठे जाताल तुम्ही, तिथे केवळ आणि केवळ बाबासाहेब आणि जय भीम हा एकच पर्याय बनतो. या पर्यायाशिवाय तुमचं जीवन जाऊ शकत नाही, पुढे जाऊ शकत नाही, तुमची प्रगतीच होऊ शकत नाही. म्हणून बाबासाहेबांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, भगवान गौतम बुद्धांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या अंगीकारल्या पाहिजेत. आपण पंचशील, अष्टशील, दसशील तर हे विपश्य धारकांना दिले जातात. जे जे विपश्यनेला जातात अशा लोकांना दिले जातात, किंवा श्रामणेरांना दिले जातात, किंवा मग जीवनभर ज्यांना भिक्षू म्हणून राहायचं आहे अशा लोकांना दसशील दिल्या जातात. असाच एक भंतीजीचा किस्सा सांगतो तुम्हाला. पटिशन नावाची भंतीजी होती आणि पटिशन नावाच्या भंतीजीला फक्त एकच गाथा येत होती, एकच गाथा येत. मग ती एकच गाथा येत असल्यामुळं भगवान गौतम बुद्धांना माहित होते की पटिशनना एकच गाथा येते. नेमकं असं झालं की पटिशन असे बाजूने येत होते आणि समोर प्रसन्नजित राजा बसले होते आणि बाजूला महिला बसल्या होत्या. महिला उपासक, उपासिका आणि भिक्खुनी. तर त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पटिशन यांचं नाव भगवान गौतम बुद्धांनी महिलांकडे सुचवलं. तर इतक्यामध्ये प्रसन्नजित म्हणतात की ते तर फारच अल्प शिक्षित आहेत, त्यांना तर फक्त एकच गाथा येते. आणि हा सूर धरून महिलांनी पण तेच वाक्य वापरलं की हे असं आहे. भगवान गौतम बुद्ध सांगतात की त्यांना जरी एक गाथा येत असली, त्यांना जरी एकच गाथा येत असली, किंवा त्यांना विद्या अधिक नसली तरी चालते, पण शील खूप महत्वाचं आहे. आणि पटिसेन हे शीलवान आहेत, हे शीलवंत आहेत, हे स्वतः भगवंताने सांगितलं. आणि या एकाच गोष्टीमुळे भिक्खुनी यांच्या संघाला पटिसेननी ज्या वेळेस प्रवचन दिलं तर त्या सगळ्या भिक्खुनी या अरहंत झाल्या. कारण भगवंत स्वतः म्हणतात की पटिसेन ही शीलवंत आहेत. तर त्या मधल्या कालावधीमध्ये जो काय पटिसेन, भगवान गौतम बुद्ध आणि महिला आणि प्रसन्नजित याच्यामधला जो संवाद आहे, तो संवाद सरळ सरळ आपल्या भिक्खुनी आणि यांनी आपल्या शिलामध्ये घेतला, त्यावरती श्रद्धा ठेवली आणि त्या श्रद्धेपोटी पटिसेननी जे काय सांगितलं त्या सांगितल्यामुळे या सगळ्या महिला ह्या अरहंत झाल्या. असं नाही की आपण पंचशीलच पाळायला पाहिजे, अष्टशीलच पाळायला पाहिजे, ते तर पाळलंच पाहिजे. ते पाळल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये काहीही अर्थ नाही. हे आपण जाणूनच घेतलं पाहिजे. दर दिवस 360/7 या पद्धतीने आपलं पंचशिलाचं आणि अष्टशिलाचं पालन झालंच पाहिजे.
अष्टशील आपण पालन करत असताना आपल्याला सर्वांना माहिती आहे की महिन्यातून कमीत कमी 4 शील तरी पाळले, 4 दिवस तरी पाळले पाहिजे. अष्टशिलाचं तेवढंच महत्व आहे. याचबरोबर आपण बौद्ध असल्याचा आणखी एक दाखला आपण सोबत ठेवला पाहिजे. आपण आपल्या डिग्रीमध्ये आणखी एक डिग्री ऍड केली पाहिजे आणि ती म्हणजे विपश्यनेची. खूप विद्वान म्हणतात की विपश्यना ही माणसाला शांत करते नव्हे, विपश्यना ही माणसाला शार्प करते. सत्याला सत्य, असत्याला असत्य म्हणण्याची ताकद निर्माण करते. आपल्या शरीरावर, आपल्या वाणीवरती, आपल्या चालण्यावरती, बोलण्यावरती, राहण्यावरती, खाण्यापिण्यावरती विपश्यना ही आपल्या ताबा ठेवते. आपल्यामध्ये वेगळ्या पद्धतीची क्वालिटी निर्माण करते. जीवनामध्ये आपण कमीत कमी 1 ते 2, 3 जेवढे शक्य होतील तेवढे शिबिर केले पाहिजे. आपण तिथेही जाऊन दशशील काय आहे हे 10 दिवसामध्ये आपण उपभोगलं पाहिजे. आपण जर का चांगले उपासक झालो, आपण जर का 10 शील पाळायला लागलो, 5 पाळायला लागलो, तर आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, समाजाचा दृष्टिकोन हा अतिशय महत्वाचा राहील. पुन्हा आणखी बाबासाहेबांच्या त्या कोटेशनकडे घेऊन जातो आपल्याला की 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांनी दीक्षा दिल्यानंतर BBC वरून बाबासाहेबांची मुलाखत घेतली जाते आणि त्यावेळेला पत्रकारांनी विचारलं की बाबासाहेब, कालपर्यंत असणाऱ्या हिंदू समाजाला, महार समाजाला धम्म दिलेला आहे. माझा प्रश्न असा आहे, पत्रकार म्हणतो, माझा प्रश्न असा आहे की बाबासाहेब, मुसलमान आणि त्यांचा गुरु हा दाढी, टोपी आणि त्याच्या पेहराव्यावरून ओळखला जातो. जैन आणि त्यांचे साधू त्यांच्या पेहराव्यावरून ओळखले जातात. ख्रिश्चन आणि त्यांचा जो फादर असतो तो फादर त्यांच्या पेहऱ्यावरून ओळखला जातो. तसा तुम्ही आज ह्या महारांना बौद्धांची धम्मदीक्षा दिली. मग या बौद्धांची वागणूक आणि हा बौद्ध, कारण तुमच्या बौद्धांमध्ये तर ड्रेस कोड तर नाही, मग हा कसा दिसणार आहे? त्याला कसं ओळखायचं? तर बाबासाहेब अतिशय सुंदर असं उत्तर देतात. ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की होय, तुम्ही जे उदाहरणं दिले ते मला माहिती आहे, पण माझा बौद्ध माणूस, माझी बौद्ध स्त्री ही तिच्या किंवा त्याच्या आचरणातून ओळखल्या जाईल. ज्या आचरणासाठी आम्ही 22 प्रतिज्ञा दिल्या, आम्ही त्रिशरण दिलं, आम्ही पंचशील दिलं, आम्ही अष्टशील दिलं, आम्ही दशशील दिलं, आणि याच्या आचरणामधून, रोज रोजच्या व्यवहारामधून त्या माझ्या उपासक आणि उपासिकामध्ये जो काय बदल घडेल, त्या बदलानुसार माझा उपासक आणि उपासिका हा बौद्ध असल्याची खूण गाठ तुम्हाला दिसेल. तुम्हाला त्याचा पेहराव दिसेल, त्याचं वागणं दिसेल, त्याचं बोलणं दिसेल, आणि तो क्षणोक्षणी तुम्हाला बौद्ध असल्यासारखं भासेल, दिसेल आणि वाटेल सुद्धा, त्याचा अनुभव सुद्धा येईल. बाबासाहेबांनी 1956 आपल्यासाठी एवढा मोठा प्रश्न त्या पत्रकाराला सांगितला, प्रश्नाचं उत्तर त्याला सांगितलं, आणि आपल्याविषयीची अपेक्षा काय केली होती की हा माझा जो समाज आहे ना, हा समाज या आचरणातून, वागण्यातून नीतिमान बनेल. काय बनेल? नीतिमान बनेल, आणि तीच त्याची ओळख असेल. बंधूंनो, आज आपली किती दशा आहे, आपण कोणत्या स्टेजवरती आहोत? आपल्यामध्ये
आजकाल जे येणारं नैराश्य आहे ते नैराश्य म्हणजेच आपण त्रिशरण पंचशील अष्टशील दशशील याच्या पालन न करता येणारे जे नैराश्य आहे तेच आपण बोलून दाखवतो. काय बोलून दाखवतो की बौद्ध धर्माच्या संघाच्या आणि बुद्धाच्या प्रती लोक प्रतारणा करतात. का करतात? मी गेले 1.5-2 वर्षापासून बघतो या विहारामध्ये अतिशय शिक्षित असे भंतेजी, अतिशय सडेतोड बोलणारे भंतेजी, खऱ्याला खरंच मानणारे भंतेजी, हे भंते श्रद्धा रक्षितजी, यांचं व्याख्यान ऐकून ऐकून आपण, माझी अपेक्षा अशी आहे, वाक्य कोटेड लक्षात ठेवा, यांचं सगळं ऐकून 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 आता आपण शहरातल्या 117 बुद्ध विहारामध्ये कोणी ना कोणी जाऊन आपला धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. यांचे ऐका, तुम्ही प्रचारक व्हा, हे झालं पाहिजे. किती ग्रंथ ऐकता तुम्ही? आता नव्याने तुम्ही ही जी काय क्रांती केली आहे, या विहाराची ख्याती अख्ख्या महाराष्ट्रभर, अख्ख्या भारतभर पोहोचत आहे. किंबहुना आता तर युट्यूबच्या माध्यमातून हा देशाच्या बाहेर जाईल. मला काल मस्के साहेबांनी सांगितलं 1,00,000-1,25,000 लोक आपले युजर आहेत, व्ह्युअर आहेत. एवढ्या सगळ्या लोकांच्या साठी हे साकेत बुद्ध विहार अतिशय महत्वाचं ठरत आहे. आणि म्हणून माझी अशी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी आता हे सगळं तर ऐकाच ऐका, पण इथून पुढे प्रचार आणि प्रसाराची धुरा ही साकेत मधून निघाली पाहिजे. या औरंगाबादच्या बाहेर जाऊन, महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन आपल्या सगळ्यांना आता प्रचार आणि प्रसाराचं काम करावं लागेल की नीतिमान समाजाची निर्मिती कशी करतात यावरती आता आपण प्रत्येकाने व्याख्यान द्यायला लागलं पाहिजे की शिलाचं पालन कसं करायचं याबद्दल आपण आता सांगायला लागलं पाहिजे. फक्त औरंगाबादमध्ये जरी गेलात तरी 120 बुद्ध विहार आहेत. 120 बुद्ध विहारामध्ये जरी सांगायला लागलात तुम्ही, सकाळी जमत नाही संध्याकाळी जा, संध्याकाळी जमत नाही दुपारी जा, रविवारी जमत नाही कुठल्याच दिवशी जा, पण तुम्ही आता प्रचार आणि प्रसाराला लागले पाहिजेत. तुमची आता पहिली दुसरी नाही, 2.5, 3, पावणे 3 वर्ष झाले, तुम्ही आता ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि PhD होल्डर झाला. इतकं नॉलेज तुम्हाला भंतेजींनी आणि या साकेतनी पुरवलेलं आहे. या साकेतचे खूप खूप तुम्ही धन्यवाद मानले पाहिजे. या भंतेजीचे, या सगळ्या कमिटीचे तुम्ही खूप खूप धन्यवाद मानले पाहिजे की आपल्याला खूप चांगलं धम्मश्रवण करण्याची संधी या विहाराने निर्माण केलेली आहे. अतिशय सुंदर अशा ह्या मालिका या विहारामधून होतात. तेव्हा आपलं कर्तव्य आहे की आपण बाबासाहेबांची प्रतारणा करू नये, बुद्धाची प्रतारणा करू नये, किंबहुना ज्या ज्या महामानवांनी आपलं आयुष्य समाजाच्या उत्थानासाठी खर्च केलं, अशा सगळ्यांना आठवणीत ठेवून, जाणून बुजून आपण घराच्या बाहेर निघालं पाहिजे. आत्ताच भंतेजींनी खंत व्यक्त केली की चांगले लोक घरात बसलेत, चांगले लोक घरात बसलेत आणि म्हणून धम्माला ग्लानी येते. आम्ही निगेटिव्ह बोलायला लागलो की धम्माच्या प्रती लोक आचरण करत नाही. तुमचं काम आहे, तुमचं काम आहे, तुम्हाला समाजात जावं लागेल, सांगावं लागेल. भलेही तुम्हाला विरोध होईल, भलेही तुम्हाला विरोध होईल, कोणी बोलतील, कोणी सांगतील, काय सांगतो, काय बोलते, काय पोपटासारखी बोलते, बोलू दे त्यांना काय बोलायचं ते. पण आपलं काम आहे धम्माच्या प्रती, बाबासाहेबांच्या प्रती आपण लीन होऊन आपण समाजामध्ये जाऊन प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. त्यामुळे आपला संघ वाढेल, आपला उपासकांचा संघ, उपासिकांचा संघ हा स्ट्रॉंग होईल, आचरणशील असे माणसं निर्माण होतील, अशा महिला निर्माण होतील, कुटुंबाच्या कुटुंब निर्माण होतील आणि धम्माचा गाडा हा आपण सुव्यवस्थितरित्या पुढे नेऊ असं मला वाटतं. बंधू आणि भगिनींनो, काल परवाच्या दिवशीच
रक्षाबंधन झाले. आदरणीय मस्के सर, माझ्या व्हॉट्सअपमध्ये जवळपास 2,500-3,000 मोबाईलमध्ये 2,500-3,000 साधारणतः नंबर्स आहेत. त्यापैकी 25% जरी पकडले तरी बौद्ध धम्माचे आहे. किंबहुना आपण विहारांमध्ये जातो म्हटल्यावर विहारांचे तर खूपच आपल्याकडे नंबर्स आहेत. मी बऱ्याच विहारातले लोक, बरेच तज्ञ लोक यांचे व्हॉट्सअपचे स्टेटस पाहिले आणि त्याच्यावरती बहीण भावाला राखी बांधते हे स्टेटस पाहिले. खूप दुःख वाटलं मला. दुःख याच्यासाठी वाटलं की आपण का लेझिम खेळतो, एक पाऊल पुढे एक पाऊल मागे असं का करतो. काही तर स्वतःला धम्मप्रचारक म्हणतात, काही तर इथपर्यंत रविवारी बुद्ध विहारात पण जातात. अशाही लोकांचे स्टेटस पाहिले आणि अशा लोकांना मी खोडसाळपणे वा ओके छान काम केलं तुम्ही, तिकडूनही मला धन्यवाद म्हटलं. म्हणजे आम्ही दोघंही मूर्ख. मी छान म्हटलं, त्यांना त्याचा अर्थ कळला नाही आणि त्यांनी मला ओके म्हटलं, मला पण आनंद झाला. असं व्हायला नको. आणि मग मी प्रत्यक्ष फोन करून काहींना विचारलं की तुम्ही हे स्टेटस का ठेवलं. तर म्हणतात महिलांची आग्रह, बहिणीचं प्रेम. काय होतं, काय फरक पडतो तरी साहेब. अशा पद्धतीने करणं आपण अधम्म करतो. बाबासाहेबांनी सांगितलंय बुद्धांनी धम्मामध्ये, अधम्म म्हणजे काय, दैवी चमत्कारावरती विश्वास ठेवणं म्हणजे अधम्म. पुढे जाऊन बाबासाहेब काय सांगतात भगवान बुद्धांनी धम्मामध्ये, की सधम्म म्हणजे काय, की हृदयामधून, आचरणातून, चाली बोलीतून आपण एकमेकाविषयी प्रेम व्यक्त करत असू त्याला सधम्म म्हणायचं. धम्म म्हणजे काय, तर बाबासाहेबांनी भगवान गौतम बुद्धाचा धम्म दिला, त्याचं पालन करणं. आपण फक्त 4 दिवसातून 8 दिवसातून फक्त 1 दिवस जरी धम्म पालन केलं तरी आपल्याला किती आनंद होतो, आपल्या चित्ताला किती आनंद वाटतो. अनुभव, ह्या गोष्टी सगळ्या अनुभवाच्या आहेत. कुठल्याही बाबासाहेबांनी सांगितलंय बुद्धांनी धम्मामध्ये, बाबासाहेबांनी सांगितलंय रिडल्स इन हिंदुझम मध्ये, बाबासाहेबांनी सांगितलंय क्रांती प्रतिक्रांतीमध्ये, एका भंतेरीने सांगितलंय रामायणाची गुरु किल्ली, किंवा विविध लेखकांनी, विद्वानांनी आपल्याला सांगितलंय, आपल्याला लिहून ठेवलंय, आपल्या समोर ग्रंथ दिले, आपण वाचनही करतो. पण आचरणाचं काय, आणि जर आचरण होत नसेल असे ग्रंथ सुद्धा आहे ना आपल्या समोर फिके पडतात. आचरण खूप महत्वाचं आहे. नोकरी करणारे, धंदा करणारे, व्यवसाय करणारे, पोटा पाण्यासाठी बाहेर जाणारे, सगळ्यांनाच जावं लागतं, पोटासाठी करावंच लागतं. पण ते करत असताना सुद्धा आपले काही नव्हे, आपले प्रत्येक घराच्या बाहेर गेलं किंवा घरात आलं तरी सुद्धा आपले व्यवहार हे अष्टांग मार्गाच्या बाहेर जाता कामा नये, त्रिशरण पंचशिलेच्या बाहेर जाता कामा नये, याचं कटाक्षाने आपण पालन करायचं. माझ्या आयुष्यामध्ये एक प्रसंग होता. तो प्रसंग असा होता, मी नोकरीवर असताना नेमकं पंचशिलात, नेमकं रक्षाबंधन होती त्या दिवशी, आणि रक्षाबंधन असताना मी सोलापूरला होतो. सोलापूरला असताना माझ्याकडे अपंगाचा पण चार्ज होता. दिव्यांग बंधू जे असतात ना, तर त्यांचा जिल्ह्याचा कारभार माझ्याकडे होता. मग त्या वेळामध्ये राखी पौर्णिमा होती आणि आमचे अपंग बंधू सगळे आले ते राखी घेऊन. त्यांना आनंद झाला. मी बरेच लोकांना मदत केली होती. तिथून
त्याच्या आधीच मी सोलापूरमध्ये एका विहारामध्ये जाऊन बीडचे भंतीजी होते, बीडचे नेमके भंतीजी तिथं आले होते, त्या भंतीजीकडे जाऊन अष्टशिलाचं पालन केलं होतं, अष्टशील ग्रहण केलं होतं आणि माझ्या हातामध्ये पांढरा धागा होता. तर मी म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्ही आलात, तुमच्या राख्या ठेवून द्या. तर नाही सर, तुम्हाला बांधायच्याच नाही. म्हटलं ऑलरेडी माझ्या हातामध्ये ही पांढरी राखी आहे आणि याच्यावरती कुणाची राखी येणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही शिकलं पाहिजे, नाही म्हणायला शिकलं पाहिजे. मला पण वाईट वाटलं की अपंग बंधू भगिनी आहेत, यांच्या भावनांचा कदर करावा, परंतु माझ्या बापाने सांगितलंय मला की इतपर मी बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेल, आणि त्याचीच जर प्रतारणा केली तर कसं व्हायचं. असे छोटे छोटे प्रसंग आपल्या ह्या आयुष्यामध्ये येतात. आपण नाही म्हणायला शिका, काय फरक नाही पडत. पानाती पाता वेरमणी शिका पदन समाधी आम्ही नुसतंच म्हणतो का. प्रत्येक क्षणाला आपल्याला बौद्धांनी पावला पावलाला आपल्याला सांगितलेलं आहे की सजग राहायचं, सजग राहणं आणि नाही म्हणणं. जे चांगलं आहे त्या चांगल्याला चांगलं म्हणणं, वाईट आहे त्या वाईटाला वाईट म्हणणं, हेही खूप महत्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये. बाबासाहेबांनी प्रत्येक गोष्टीचं आपल्याला कसं वागायचं, कुठपर्यंत वागायचं, कुठपर्यंत रबर ताणायचं हेही सांगितलेलं आहे. सम्यक मार्ग पण सांगितला आपल्याला की खूप परिस्थिती आपली आपल्या आटोक्याच्या बाहेर जात असेल तर काय करायचं नेमकं. म्हणजे हे पण नाही सांगितलं की तुम्ही उपासना करत बसा आणि तुमच्या मांडीवरती येऊन नागोबा बसलाय तरी सुद्धा तुम्ही डोळे उघडू नका, असं पण नाही सांगितलं बाबासाहेबांनी किंवा भगवान गौतम बुद्धांनी. आणि तो बाबा नागोबा येतोय तुमचं चुंबन घेतोय, तुम्ही त्याला म्हणा नाही नाही आम्हाला हत्या करायची सांगितली नाही, असं पण होत नाही. सम्यक मार्ग आहे ना काही ना काहीतरी. प्रत्येक गोष्टीनं सम्यक मार्ग सांगितलेला. अतिशय खा प्या मजा करा असंही नाही सांगितलं, किंवा अतिशय तुम्ही शरीराला कष्ट द्या आणि वैराग्य पत्करा असं पण नाही. आपल्याला संसार शिकवला, आपल्याला मध्यम मार्ग शिकवला. तो मध्यम मार्ग आपण सर्वांनी आपल्या जीवनामध्ये पाळावा अशी अपेक्षा. आपण सर्वांनी या ठिकाणी मला बोलावलं, माझे तोडके शब्द आपण ऐकून घेतलेत, त्याबद्दल मी समितीचे अध्यक्ष आदरणीय मस्के साहेब आणि तुम्हा सर्वांचा ऋण व्यक्त करतो. या प्रसंगी बंदीजी ही या ठिकाणी उपस्थित होते, त्यांनीही मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. आपण सगळं माझं ऐकलं त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. जय भीम, धन्यवाद.